नमस्कार, माझं नाव अस्मिना सापल. माझं वय आहे 31 वर्ष आणि ते राहते अंबरनाथमध्ये. मी फैसका या मांडकामधनं एक स्वागत प्रश्न सादर करायचे. नमस्कार, मी सुशीला. हो, हो, तर सुशीलाच. वडिलांचं नाव नाही केलं. मी मला निर्दोष जाहीर केले. चे आभार मानू का थेट व्यक्त करू तेच कळेल. तुम्ही माझी सरकारी सुटका केली, पण आयुष्याचा तुरुंग अजन्म खुला ठेवले. त्याचं काय? तुम्ही मला कायदेशीर शिक्षेतून तर वाचवले, पण जीवे मारणारी जीवन शिक्षा यातून माझी सुटका कोण करणार आहे? कोर्टाने, समितीने, समाजाने सगळ्यांनी म्हटलंय सुशीला गुन्हेगार नाही. अहो, पण माझ्या मनातलं न्यायालय अजून तुम्ही कुठे ऐकलंय? माझ्या वडिलांचा खून कुणी केला? तुम्हाला हा प्रश्न पडलाच आहे ना? मी सांगते ना, हो मी. कारण माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. मी सांगते, माझ्या वडिलांचा खून मी केला आहे. हो हो, मीच मारले त्याला. ज्याचा खून झाला ते सित्र्या मांगे, ते माझे खरे वडील नव्हते. माझे खरे वडील तर माझा जन्म झाला आणि काही दिवसांनीच मरण पावला. आईने दुसरं लग्न केलं, मला दुसरे वडील मिळाले. सुरुवातीला ते आधी माझं खूप प्रेम करायचे, माझी काळजी घ्यायचे. पण जशी मी मोठी होत गेली तसं त्याला माझं शरीर दिसू लागलं. हो, आई घरात नसताना तो माझ्या शरीराशी खेळायचा की शांत राहिले, पण त्याचे चाळे वाढूच लागले. मग मी ठरवलं की एक दिवस आईला सगळं सांगायचं. संधी मिळताच मी आईला सगळं सांगितलं. आई संतापली. तिने जाऊन वडिलांना जाब विचारला, पण त्यांनी तिला मारलं. मारून टाकलं माझ्या आईला. मारून टाकलं. आई, आई, आई. आणि मलाही ताकीद. लक्षात ठेव, जर तू माझ्या मनाविरुद्ध वागलीस नाही तर लक्षात ठेव, तुझा सुद्धा असा फडशा फाडीन. मी घाबरली. काय करू मला कळत नव्हतं. म्हणलं पोलिसात जाऊन तक्रार करावी, पण माझं कोण ऐकणार? माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? वाटलं स्वतःला संपवावं, पण ती पण हिंमत झाली नाही हो. नफरत झाली होती मला त्या जनावराची, ज्याला जग बाप म्हणत होतं. पण तो माझ्यासाठी बाप नव्हता, तो साप होता, साप. तो त्या नरकाचा फक्त दरवाजा. आई निघून गेली आणि मी एकटी पडले या भुकेल्या जनावराच्या कैते. जो मला मुलगी म्हणून नाही तर फक्त एक मासाचा गोळा म्हणून बघत होता. तुकटाने सगळं सहन करत. त्यावेळेस तो माझ्या पोटाची भूक भागवत होता. वेळ पुढे सरकत होती. मी मोठी झाले, एका डॉक्टरांच्या घरी घरकामाला लागले. सेवासारखे वाटू लागले ते म्हणा. माझी वेदना समजून घेतील असं वाटलं. पण देवासारखे वाटणारेच दिसणारेच सगळेच देव नसतात ना. त्यातही एक हैवान लपलं होतं. हे नंतर कळलं मला. त्यांनी माझ्याकडून शरीर सुखाची अपेक्षा केली. तिथेच कळलं मला की स्त्री म्हणजे केवळ देह, भोगवस्तू, इतरांसाठी भावना शून्य. ती रात्र मी कशी विसरणार? तारुशा नशेत होता तो माझा सावत्र बापी. मला बघून आयती शिकणारी जाणार या आविर्भावातच त्यांनी माझं सोडकतेस. हो, जसं तपादावा झाला. यावेळेस मी त्याची शिकायत होते, तर मी स्वतःच एक शिकारी झाले होते. डॉक्टरांचे हँड ग्लोव्ह होते माझ्याकडे, ते मी घातले आणि या तासाने त्या नालायकाचा, त्या राक्षसाचा खून केलाय. हो, मी मारलंय.
मी मारलंय त्याला, मी. पण मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही. म्हणजे मला निर्दोष जाहीर करून माझं आयुष्य तर वाचवलं, पण माझं अस्तित्व तर अजून कैदेतच आहे. हो, पुरुषी नजर कैदेत. ती नजर फक्त बघणे नाही, तर हा असतो एक असाच आज जो रोज अंगावर कोसळतो. घरातून बाहेर पडल्यावर, दुकानावर, टपरीवर बायकांपेक्षा पुरुषाची नजर आधी भेटते. मग हाच पुरुष कधी अंग सोडणार तर कधी कपडा टोकणार तर कधी कोणतेही पवित्र नाते सांगून पापाच्या मस्ती करणारा. शी. आणि काय हो, तुम्ही म्हणता स्त्री ही देवी आहे. हा, घरात फोटो लावता, हार घालता, नवस करता, पण जेव्हा ती स्त्री रस्त्यावर दिसते तेव्हा तिच्या चालण्यावर, कपड्यावर नको नको ते बोलता. देवळातल्या निर्जीव मूर्तीसमोर हात जोडता, तिला मातीच्या मूर्तीत पुसता आणि जिवंत स्त्रीला वस्तू बनवता. वस्तू. मला नेहमीच पाहिजे ना, नेहमीच पाहिजे ना तुम्हाला. मग तिला आधी माणूस समजा तिला. तुला आधी माणूस समजा. That was right, finally, Tali's size. Yeah.